सावंतवाडी मतदारसंघ हा गोव्याला टेकून असलेला मतदारसंघ आहे. खरं तर या मतदारसंघाला सावंतवाडीच्या राजघराण्याचं वारसा लाभलेला आहे आणि सावंतवाडीचं राजघराणं हे पूर्वीपासून एक अत्यंत प्रगतिशील असं राजघराणं समजलं जातं आणि त्याच्यामुळे नळाद्वारे पाणी, लाईट ही ज्यावेळेला रत्नागिरीला असं लाईट नव्हती त्यावेळेला सावंतवाडी संस्थांमध्ये लाईटने दिवे पेटत होते. स्वतःचं पॉवर हाऊस हे या ठिकाणी नगर परिषदेच्या जागेमध्ये त्या ठिकाणी होतं आणि त्याचप्रमाणे आरोग्याच्या उत्कृष्ट सुविधा असाव्या म्हणून त्या काळामध्ये राजघराण्याने सिव्हिल हॉस्पिटलची निर्मिती केली आणि पुढे जिल्हा झाल्यानंतर हे सिव्हिल हॉस्पिटल ओरोसला गेलं. परंतु सावंतवाडीच्या लोकांना गोव्यावर अवलंबून राहायला लागत होतं आणि गोव्याचं जे गोवा मेडिकल कॉलेज आहे याच्यामध्ये दरवर्षी साधारण 10,000 पेशंट हे सावंतवाडी, दोडामार्ग या भागातून गोव्याला पाठवण्यात येत होते. हे लक्षात घेऊन या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मी मंजूर करून घेतलेलं होतं आणि सरकारमध्ये आणि राजघराण्यामध्ये जागेवरून जो वाद होता याच्यामध्ये राजघराण्याला सुद्धा 50 गुंठे जागा मिळाली पाहिजे आणि उर्वरित जागा ही शासनाने वापरावी अशा रीतीचा तोडगासुद्धा 4 वर्षापूर्वी काढलेला होता आणि 4 वर्षापूर्वी याला मंत्रिमंडळाने मान्यतासुद्धा दिलेली होती. परंतु राजघराण्यातल्या दोन्ही जे पक्ष आहेत त्यांच्या एकत्र सह्या व्हाव्या म्हणजे आमचे जे विद्यमान राजेसाहेब आहेत आणि बेबी राजे म्हणजे शिवरामराजे भोसलेंच्या कन्या यांच्या एकाच वेळेला हा करार व्हावा असा याच्यासाठी जवळजवळ 4 वर्ष ही बाब प्रलंबित राहिली. शेवटी याच्यावर न्यायालयाने तोडगा काढला आणि राजघराण्याने सुद्धा आपली जी ॲफिडेविट द्यायला लागतात ही दोन्ही पक्षांनी आपापली ॲफिडेविट दिली. त्याच्यामुळे मी सावंतवाडीचे राजे राणी सरकार, त्याचप्रमाणे युवराज आणि युवराज्ञी, त्याचबरोबर बेबी राजे, कुमार भोगले साहेब यांचं सगळ्यांचेच आभारी आहे. परंतु त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या एवढेच आभार किंबहुना जास्त आभार हे न्यायालयाचे मानले पाहिजे की लोकांना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन तातडीने याच्यासाठी तारखा या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूरला जे बेंच बसतं त्यांनी दिल्या. याच्यामध्ये सुद्धा दरवेळेला नवीन वकील सरकारच्या बाजूने आर्ग्युमेंट करत होते म्हणून मी आमचे जे मुख्य वकील आहेत मुंबई उच्च न्यायालयातले आदरणीय हिरे साहेब यांना विनंती केली की तुम्ही स्वतः येऊन ही केस सांभाळावी. त्याप्रमाणे ते स्वतः आले. त्यांनी हॉस्पिटलच्या जागेला भेट घेतला, तिथला प्रश्न समजावून घेतला, आपली बाजू योग्य तऱ्हेने न्यायालयाच्या समोर मांडले. हे सगळं करत असताना आपले इथले धुरी हे जे सरकारी वकील आहेत त्यांनी त्यांना योग्य ती साथ दिली आणि मला विशेषतः कौतुक करायचं आहे की बेबीराजेंचे जे वकील आहेत साठे त्यांच्या आईंचं निधन झालेलं होतं आणि त्याच्यामुळे ते नाशिकला होते. त्या परिस्थितीतसुद्धा ऑनलाईन त्यांनी उपस्थिती दाखवून ह्या केसचा लवकर निकाल येण्याच्या दृष्टीने मदत केली. सावंतवाडीचे राजे स्वतः ऑनलाईन कोर्टासमोर हजर राहिले आणि या सगळ्यांच्याच प्रयत्नामुळे आता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. त्या काळामध्ये मी 38 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर करून घेतलेले होते. त्याचं टेंडर झालं होतं, त्याच्या एजन्सीजसुद्धा फायनल झालेल्या होत्या. परंतु दरम्यानच्या काळामध्ये आरोग्य विभागाचे जे नॉर्म्स असतात हे नॉर्म्स बदललेले आहेत आणि हे नॉर्म्स बदलल्यामुळे त्या ठिकाणी आता मोठ्या अधिक जागेत हे हॉस्पिटल उभं राहील आणि सुमारे 7 मजल्याचं हे हॉस्पिटल असेल आणि 88 कोटीपेक्षा जास्त खर्च याला येईल. याच्यामध्ये आबिटकर साहेबांचे सुद्धा आभार मानले पाहिजेत. त्यांनीसुद्धा या संदर्भात मुंबईला मीटिंग घेतली आणि त्यांनी लवकरात लवकर याचं जे रिवाइज्ड एस्टिमेट असेल हे मुंबईला पाठवायला सांगितलेलं आहे आणि या काळामध्ये आदरणीय
एकनाथजी शिंदेसाहेब दरम्यान मुख्यमंत्री होते. ज्यावेळेला हे मंजूर केलं त्यावेळेला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. सर्वांनीच हा आरोग्याचा प्रश्न सुटावा म्हणून दोन तऱ्हेने मदत केली. एक म्हणजे राज्याच्या बाहेर गोवा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला त्यांनी आपली जी महात्मा फुले योजना आहे ही लागू केली. आपल्या राज्याच्या बाहेर KLE हे जे हॉस्पिटल आहे त्याला त्यांनी ही योजना लागू केली. त्याच्यामुळे आपल्याकडचे पेशंट हे या ठिकाणी जाऊन तोपर्यंत उपचार घेऊ शकले. परंतु शेवटी ही हॉस्पिटलं परराज्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या हक्काचं हॉस्पिटल झाल्यानंतर निश्चितपणे लोकांना अधिकचा दिलासा मिळेल अशी मी अपेक्षा करतो. पूर्वीच्या काळामध्ये वेंगुर्ल्याला अनेक वर्ष कॅन्डी डिस्पेन्सरी नावाचं छोटंसं रुग्णालय होतं आणि त्याच्यामधूनच रुग्णांची सेवा चालायची. त्या ठिकाणी नवीन हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे. दोडामार्गसारखा जो अत्यंत दुर्गम तालुका आहे याच्यामध्ये 50 बेडच्या नवीन हॉस्पिटलला मंजुरी दिलेली आणि ते काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. येत्या महिन्या-2 महिन्यामध्ये आरोग्यमंत्री या ठिकाणी येतील आणि ते याचं उद्घाटन करतील. आज सकाळीच मी ग्रामीण भागातल्या आरोग्यसेवेचासुद्धा आढावा घेतलेला आहे. आपल्याकडचे आरोग्य केंद्र ही अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आणि ज्या अस्तित्वातल्या सुविधा आहेत त्या दुरुस्त करून लोकांना कशी जास्तीत जास्त चांगली आरोग्यसेवा देता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आरोग्य सभापती सर्वांनीच याच्यासाठी मदत करायचं आश्वासन दिलेलं आहे. आपल्या पालकमंत्र्यांचा वेळोवेळी माझ्याशी फोनवरून संपर्क असतो. या ठिकाणी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज होत असताना जिल्ह्याचा निम्मा भाग हा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजपासून त्यांना सेवा मिळू शकतील आणि जिल्ह्याच्या उर्वरित भागामध्ये या मल्टी स्पेशालिटीमधून सेवा मिळू शकतील. लवकरात लवकर याचं टेंडर कसं निघू शकेल याच्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन. परंतु त्याच्याबरोबरच डॉक्टर्सची मोठ्या प्रमाणात कमतरता ही या जिल्ह्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये सुद्धा आहे. मला आरोग्यमंत्री महोदयांनी आश्वासित केलेलं आहे की नवीन भरती झाल्यानंतर जास्तीत जास्त डॉक्टर्स हे या मतदारसंघाला आणि ह्या जिल्ह्याला देण्यात येतील. येत्या आठवड्यामध्ये मी त्यांची भेट घेईन आणि चांगल्यात चांगल्या सेवा कशा रीतीने देता येतील याचं मी प्रयत्न करेन. एका अर्थाने मला खरं तर स्वतः शिवरामराजे भोसले यांनी राजकारणात आणलेलं होतं आणि हे हॉस्पिटल उभं राहणं हे एका अर्थाने शिवरामराजे भोसलेंनासुद्धा श्रद्धांजली आहे असं मी समजतो. आणि त्याच्याचबरोबर आपले माजी आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत यांनासुद्धा ही श्रद्धांजली आहे. कारण सगळ्यात चांगल्या आरोग्यसेवा असाव्या हे या दोघांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज पूर्ण होतं आहे याचा मला मनोमन आनंद आहे. कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेण्याचा मी कधीही प्रयत्न करत नाही किंवा श्रेय घेण्यापासून लांब असतो. काल मी दिल्लीला गेलेलो होतो आणि आपला जो स्वदेश भ्रमण 2 हा जो प्रस्ताव दिल्लीला गेलेला आहे हा 106 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे. आणि आमचा जो डोंगरी भाग आहे ज्याच्यामध्ये पारपोलीसारखं गाव येतं, पारपोलीपासून आंबोलीला जाणारा रस्ता त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर आपल्याकडे जे जैविक विविधता आहे ह्या जैविक विविधतेचं संवर्धन करणं आणि लोकांना ती जैविक विविधता बघायला मिळणं याच्यासाठी ज्याप्रमाणे इंग्लंडमध्ये कॉर्नवॉल हे जे प्रांत आहे त्याच्यामध्ये एडन प्रोजेक्ट नावाचा प्रोजेक्ट आहे. अशाच तऱ्हेचा एक प्रोजेक्ट सिंगापूरलासुद्धा आहे. त्याच धर्तीवर असा प्रकल्प आंबोलीला झाला तर त्याच्यामध्ये निसर्गाचं संवर्धन होईल. आणि त्याच्याचबरोबर गेळेसारखं गाव आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला एक जमिनीचा तुकडा हा पर्यटनासाठी देण्याचा निर्णय मी पालकमंत्री ह्या समितीचा अध्यक्ष असताना केलेला होता. आणि त्याच्यामुळे सस्टेनेबल टुरिझम ज्याला म्हटलं जातं की शाश्वत पर्यटन, हे शाश्वत पर्यटन त्या ठिकाणी होऊ शकेल. त्या ठिकाणी आपल्याला साहसी खेळांचं एक चांगल्यापैकी प्रकल्प होऊ शकेल आणि प्रत्येक घरामध्ये समृद्धी जाईल. अशाच तऱ्हेचे जे कामं मी सुरू केली परंतु अपूर्ण आहेत ती सगळीच्या सगळी पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. त्याच्यामध्ये विशेषतः आंबोली चौकूळ इथल्या लोकांचं जे जमिनीचं वाटप आहे
आणि वन खात्याकडे त्यांची गेलेली जमीन सोडून त्याचंसुद्धा वाटप हे आंबोली, चौकुळ, गेळे या तिन्ही गावांना करायचं आहे. यालासुद्धा लवकरच याचा निर्णय हा अपेक्षित आहे. कारण वन खात्याने अपील केलेलं होतं आणि त्या अपिलाचा निर्णय झाल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये मोजणी चौकुळमध्ये 70-80% भागाची मोजणी झालेली आहे. आंबोलीची मोजणी ही पाऊस संपल्यानंतर होईल आणि एक चांगलं असा न्याय या गावातल्या लोकांना मिळेल, त्यांचा विकास होईल. पण हे करत असतानाच खालची जी गावं आहेत ज्याच्यामध्ये काही सावंतवाडी तालुक्यातली आणि काही दोडामार्ग तालुक्यातली गावं आहेत, याच्यामध्ये कॉमन सातबारा आहे आणि त्याच्यामुळे लोकांना स्वतःच्या जमिनीचा उपभोग घेता येत नाही. एकाच गावाच्या एकच सातबारा असा प्रकार केवळ सावंतवाडी तत्कालीन संस्थानामध्ये होता. तर त्याच्यामध्ये सुद्धा निश्चितपणे त्या लोकांना स्वतःच्या हक्काने कसं जमीन वाटून देता येईल याच्यासाठी सुद्धा निश्चितपणे प्रयत्न करण्यात येईल, जेणेकरून त्या लोकांना आपली जमिनींचा वापर निर्धोकपणे करता येईल आणि त्याच्याचबरोबर ज्या जमिनीवर त्यांची वहिवाट आहे त्या जमिनीसुद्धा निर्विवादपणे त्यांच्या नावावर होतील. असं हे सगळं करणं खूप जिकिरीचं काम आहे. मोठ्या प्रमाणात ह्याच्यासाठी मोजणी करायला लागेल. परंतु लोकांना एकाच वेळेला न्याय मिळवून दिला तर पुढच्या काळामध्ये इथली गावं अधिक सक्षम होऊ शकतील. शक्तिपीठ हे मळगावला जोडलं जावं, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे पर्यटक कोकणामध्ये येऊन कोकणातून ज्यांना जायचं आहे तेच गोव्याला जातील, अशा तऱ्हेचा सुद्धा प्रस्ताव मी शासनाला दिलेला आहे. लवकरच ह्याच्यावरसुद्धा आम्हाला न्याय मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आणि हे सगळं करत असताना ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांनीसुद्धा सावंतवाडीची आरोग्य व्यवस्था सुधारावी म्हणून वेळोवेळी कोर्टामध्ये गेलेले आहेत. त्यांनीसुद्धा सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. अशा सर्व सामाजिक संस्थांचासुद्धा मी ऋण व्यक्त करतो आणि त्यांना अपेक्षित असलेली आरोग्यसेवा या ठिकाणी निश्चितपणे मिळेल याची मी काळजी घेईन. मी जे भारताचे DG टुरिझम आहेत, डायरेक्टर जनरल टुरिझम, यांची भेट घेतलेली आहे आणि माझी खात्री आहे की मी जी बाजू त्यांच्याकडे मांडलेली आहे त्याचा विचार करून या डोंगराळ भागाला न्याय मिळेल आणि विकासाचं नवीन पर्व हे या डोंगराळ भागासमोर खुलं होईल. हे करत असताना चौकुळसारखा माझ्या मतदारसंघातील शेवटचा गाव आहे, याच्यामधून शक्तिपीठ जरी तो भुयारातून जात असला तरी त्या ठिकाणी लोकांना त्याला एक आउटलेट द्यावं अशीसुद्धा मागणी मी केलेली आहे. तसं झालं तर चौकुळ हे एका पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचं स्थान म्हणून त्या ठिकाणी उदयाला येईल. याचं सगळ्याचं या ठिकाणी सर्वे चालू आहे आणि या सर्वेमधून निश्चितपणे चांगलं असा न्याय हा केवळ सावंतवाडी मतदारसंघाला नाही तर पूर्ण जिल्ह्याला मिळेल याची मला खात्री आहे.